यंदा राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिकसह एकूण 10 महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचा महासंग्राम रंगणार आहे। या महापालिका म्हणजे डझनभरापेक्षा जास्त आमदारकीच्या जागाच। राज्यातलं वाढतं शहरीकरण याच भागातलं, म्हणूनच महापालिकांच्या निवडणुकांच्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी पुढे केलेला हात उद्धव ठाकरेंनी झिडकारलाय। माझ्याकडे युतीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आणि मी कुणाशी युती करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर मनसेनं शिवसेनेकडे युतीसाठी हात पुढे केला, मात्र उद्धव ठाकरेंच्या युती न करण्याच्या भूमिकेमुळे टाळी वाजणार नसल्याचं स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरेंनी कोणाशी युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी शिवसेना मनसेनं एकत्र यावं यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर आंदोलन केलं। बीएमसीसाठी उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचा भाजपनं निर्णय घेतलाय। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय। उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपुरात रिपब्लिकन फ्रंटमध्ये फूट पडली आहे। आरपीआय गवई गट काँग्रेसमध्ये सामील झालाय। राजेंद्र गवईंनी या संदर्भात काँग्रेस श्रेष्ठींना पत्र दिलंय। काँग्रेसच्या पक्षचिन्हावर हा गट निवडणूक लढवणार असून काँग्रेसकडे 5 जागांची मागणी करण्यात आली आहे। युतीच्या घटस्फोटानंतर शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत। आज शिवसेना नेते अनिल परब यांनी नागपूर महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला। त्याला नागपूर महापालिकेचे महापौर प्रवीण दटके यांनी तेवढ्याच तत्परतेनं प्रत्युत्तर दिलंय। सोलापूर महापालिका निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जशी जवळ येईल तशी इच्छुक उमेदवार विविध पक्षांशी जवळीक करताना बघायला मिळत आहेत। काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देत शिवसेनेशी जवळीक साधल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 2 नगरसेवकांनी राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। नगरसेवक माशप्पा विटे आणि महादेवी अलगपुटे अशी त्यांची नावं आहेत। ठाण्यातले नगरसेवक सुधाकर चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। त्यामुळे आणखी एक आरोपी भाजपच्या वाटेवर असल्याचं चित्र निर्माण झालंय। सुधाकर चव्हाण हे सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहेत। आमची नजर भलतीच खराब असून याआधी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपचे कार्यकर्ते दुर्बिणीनं हुडकायला लागायचे, मात्र आता आम्ही अनेक मासे गळाला लावले असून भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते वाढलेत असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलंय। नागपूरमध्ये कमळ चिन्हावर मित्रपक्षानं निवडणूक लढण्यासाठी भाजपकडून मित्रपक्षांवर दबाव टाकला जातोय। यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट आणि भारियम या 2 पक्षांवर हा दबाव टाकला जातोय। वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।